भारतावरती जवळपास 300 वर्ष राज्य करणाऱ्या मुघल साम्राज्याची सुरुवात कशी झाली आणि परीक्षामध्ये वारंवार विचारले जाणारे महत्त्वाचे मुद्दे आज आपण पाहणार आहे। MPSC पोलीस भरती, तलाठी, ZP आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार मुघल साम्राज्यावरती प्रश्न विचारले जातात की तुम्हाला मुघल साम्राज्यावरती कितीही कठीण जरी प्रश्न विचारला तरी तुम्हाला त्याचं उत्तर देता येणार। आजच्या लेक्चरमध्ये आपण मुघल साम्राज्याचे राजे, त्यांचे जीवन आणि किती युद्ध त्यांनी लढले, कशा प्रकारची न्याय व्यवस्था त्यांची होती, कशा प्रकारचे ते जे आहे ते आपल्या शासन काळामध्ये आपले काम त्यांनी केले, हे सर्व गोष्टी आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहे। सुरुवात करू आपण। मुघल हे मध्य आशियातून भारतात आलेले एक शक्तिशाली राजघराणे होते। मुघल हे दोन मोठ्या शासक वंशाचे वंशज होते। आईकडून ते मंगोल शासक चंगेज खानचे वंशज होते आणि वडिलांकडून ते इराण इराकचा शासक तैमूरचे वंशज होते। मुघलांना स्वतःला मंगोल म्हणून घ्यायला आवडत नव्हते, कारण चंगेज खानने अनेकांची कत्तले केली होती। त्यामुळे त्यांना काय वाटत होतं, त्यांना तैमूर म्हणून घेण्यात काय वाटत होता, एक अभिमान वाटत होता। लक्षात घ्या, पहिला राजांना काय करत होतं, आईच्या आणि वडिलांकडच्या घराण्यावरून ओळखल्या जात होतं आणि त्यांना तैमूर स्वतःला म्हणून घेण्यात काय वाटत होता, अभिमान वाटत होता। तैमूर स्वतःला म्हणून घेण्यात अभिमान वाटण्याचे कारण काय आहे की 14व्या शतकात दिल्लीवरती विजय मिळवला आणि योद्धा म्हणून काय होता, त्यांचा सन्मान होत होता। म्हणून मुघलांना स्वतःला काय वाटत होतं, तैमूर म्हणून घेण्यात काय वाटत होता, तैमूर म्हणून घेण्यात अभिमान वाटत होता आणि त्यांना मंगोल म्हणून घेण्यात काय वाटत होता, संकोच वाटत होता, म्हणजे त्यांना आवडत नव्हतं। आईकडचं जे घराणं होतं, आईकडून काय होते ते, आईकडून जे होते त्यांचं घराणं, आईकडून घराणं ते होतं मंगोल म्हणजेच मुघल घराणं होतं त्यांचं। वडिलांकडून ते काय होते, वडिलांकडून ते होते तैमूर। आणि आता याची माहिती तुम्हाला बाबरने जे त्यांचे बाबरनामा आत्मचरित्र लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा याचा उल्लेख केलेला आहे। आता आपण मुघल साम्राज्याची प्रमुख पिढी या ठिकाणी दिलेली आहे। मुघल साम्राज्याची प्रमुख पिढी माहित असणं गरजेचं आहे, कारण की आपण पूर्ण डिटेल्स या राजांबद्दल जाणून घेणार आहोत। पहिला जो राजा होता तो होता बाबर। बाबरनेच काय केली, मुघल साम्राज्याची स्थापना केली। ती कशी केली आपण पुढे पाहणारच आहोत। बाबरचा मुलगा जो होता तो होता हुमायूचा मुलगा जो होता तो होता अकबर। अकबर नंतर कोण आलं तर जहांगीर, आणि जहांगीर नंतर कोण आलं, शाहजहान, आणि शाहजहान नंतर होते औरंगजेब, आणि शेवटचे जे राजे होते ते होते बहादूर शाह जफर। आता या राजांबद्दल आपण डिटेल्स मध्ये पाहून घेऊ। मुघल साम्राज्याची जी स्थापना होती ती कोणी केली होती, बाबरने केली होती। बाबरचा जो कार्यकाळ आहे तो होता 1526 ते 1530, हा बाबरचा कार्यकाळ होता। प्रमुख कारणे काय होती ते पहा। बाबर काबूलचा शासक होता। तो कुठचा शासक होता, काबूलचा। त्याला भारताची संपत्ती हवी होती, त्याला उझबेक लोकांच्या आक्रमणाची भीती सुद्धा होती। बाबर हा कुठचा शासक होता, बाबर हा अफगाणिस्तानची राजधानी त्यावेळेस होती काबूल। बाबर हा काबूलचा शासक होता, त्या ठिकाणचा तो शासक होता आणि त्याला भारताची संपत्ती हवी होती। त्यामुळे तो काय भारताच्या दिशेने आला। बाबरला भारतात बोलवण्यात सुद्धा आले होते, म्हणजे त्याला आमंत्रण सुद्धा देण्यात आलं होतं। पंजाबचा राज्यपाल जो होता दौलत खान लोधी आणि राणा संग यांनी बाबरला भारतात बोलवले होते। राणा संग जो होता हा मेवाडचा राजा होता। कुठचा, मेवाडचा राजा हा जो होता हा राणा संग होता। पहिले युद्ध जे बाबर भारतात आल्यानंतर लढले ते होते 21 एप्रिल 1526 रोजी पानिपतचे पहिले युद्ध झाले। यात बाबरने इब्राहिम लोधीचा काय केला, पराभव केला आणि दिल्ली आग्रा जिंकले। दोघांचं काय होतं, त्या दोघांचा प्लॅनिंग हा होता की बाबर फक्त भारतात येणार, लुटपाट करणार आणि जाणार, पण बाबर भारतामध्ये आल्यानंतर थांबायचं काही नाव घेत नव्हता। ओके, समजून घ्या। बाबरने काय केलं, पानिपतची पहिली लढाई लढली आणि इब्राहिम लोधीचा काय केला, तर पराभव केला आणि इब्राहिम लोधी या युद्धात काय केला, मारला गेला। आणि हे युद्ध जे होतं हे एवढं सिंपल सुद्धा नव्हतं, नवीन टेक्निकचा वापर सुद्धा केला होता। आणि इब्राहिम लोधीचे जे सैन्य होते ते किती होते, 1,00,000च्या जवळपास, 1,00,000 जे होते हे इब्राहिम लोधीचे सैन्य होते। इब्राहिम लोधीचे सैन्य होते। ओके, आणि जे बाबरचे सैन्य होते, बाबरचे सैन्य किती होते, फक्त आणि फक्त 12,000 बाबरचे सैन्य होते, 12,000। तरी सुद्धा बाबर या युद्धामध्ये जिंकला। त्याच्या पाठीमागचं कारण सुद्धा होतं, ते आपण कारण पाहू।
भारतामध्ये तोफा आणि दारुगोळा, दारुगोळा म्हणजे पिण्याची दारुगोळा वगैरे नका समजू तुम्ही, दारुगोळा म्हणजे बारूद वगैरे जे होतं ते. पहिल्यांदा वापरणारा राजा कोण होता? तर राजा होता आपला बाबर. बाबरने पहिल्यांदा हे जे दिसते तुम्हाला तोफ, याचा वापर करून बाबर भारतामध्ये लगातार युद्ध जिंकत राहिला. कारण की भारतातल्या जी सेना होती, भारताचे जे राजे होते, त्यांना तोफाबद्दल काही माहितीच नव्हतं किंवा या नवीन पद्धतबद्दल माहितीच नव्हती. आणि हे टेक्नॉलॉजी ज्यावेळेस बाबरने भारतामध्ये आणली, त्यावेळेस भारतातले सैन्य जे होते हे घाबरून जायचे. कारण की जर युद्धामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आवाज येत आहे, एवढा मोठा बारूद पडत आहे, बारूदचे एकदम स्फोट होत आहे, तर ऑब्व्हियसली जे आहे हे सैन्य घाबरतीलच. त्याच पद्धतमुळे बाबर जे आहे बॅक टू बॅक युद्ध जे आहे जिंकत राहिला. आणि त्याची एक पद्धत सुद्धा होती, ती होती तुलुगमा. तुलुगमा तुलुगमा या पद्धतचा काय, कशी पद्धत होती, या पद्धतचा काय अर्थ आहे? या पद्धतचा अर्थ असा आहे की या पद्धतमध्ये जे होतं, हे युद्ध जर या ठिकाणी चालू आहे तर दोन्ही साईडने काय करत होते, हे सैन्याला घेरत होते आणि आक्रमण करत होते. त्यानंतर 1527 मध्ये खनुयाचे युद्ध राणा संघाचा पराभव यामध्ये केला. चंदेरीच्या युद्धात राजपुतांचा पराभव बाबरने केला. आता बघा 1527 आणि 1528 म्हणजे बॅक टू बॅक एका वर्षाच्या गॅपने डायरेक्ट काय केलं, युद्ध त्यांनी सुरू ठेवले. त्यानंतर पुढे पहा, संकटाचा सामना करणारा हुमायूँ. आता हुमायूँला संकटाचा सामना करणारा का म्हटलेला आहे? कारण की हुमायूँने काय केलं, वडिलांच्या इच्छेनुसारच, कारण की 1530 मध्ये काय झालं, बाबरचा मृत्यू झाला. वयाच्या किती? वयाच्या 47 वर्षी मृत्यू झाला बाबरचा. बाबरचा या ठिकाणी मृत्यू झाला. त्यानंतर जे आहे, त्यानंतर त्याच्या इच्छेनुसारच त्यांनी सांगितलं होतं की भावाला काय कर, भावाला समान अधिकार दे, भावाला राज्य त्यांच्या हक्काचे दे. वडिलांच्या इच्छेनुसारच त्याने भावांमध्ये जमिनी वाटून दिली. पण शेवटी स्वतःचे राज्य त्याला काय करायला लागले, गमवावं लागले. आणि पुन्हा सुद्धा त्यांनी काय केले, ते मिळवले सुद्धा. आता बघा, ज्यावेळेस ताकद एक असते, आता एका मुठीमध्ये असलेली ताकद 4 भावांमध्ये वाटून गेली तर फरक तर पडणारच ना. त्यामुळे ताकद या ठिकाणी काय गेली, याच चुकीमुळे हुमायूँला, बाबरचा जो मुलगा होता, याला खूप पळावे लागले. आता बघा 1539 आणि 1540 मध्ये शेरशाह सुरी हे हुमायूँला ग्रहण लागलेलं होतं. हा हुमायूँला जिंकूच देत नव्हता, कारण की हे जे व्यक्ती होता हे खूप चालाक, एकदम हुशार, मेहनती, खूप जास्त प्रमाणात काय होता, हा चतुर व्यक्ती होता. त्यामुळे हुमायूँला काय केलं, हुमायूँला चौसा आणि कनौजच्या युद्धात काय केलंय, यांनी 2 वेळेस लगातार 1539 आणि 1540 मध्ये हुमायूँला हरवले. तिथून तो परत हुमायूँ काय केलं, हुमायूँ राणावीर संघाच्या घरी गेला, राणावीर संघाच्या घरात गेला. त्या ठिकाणी तो थांबला. त्या ठिकाणी त्याला एक मुलगी दिसली. त्या मुलीचं नाव होतं हमीदा बानू बेगम. आणि याच मुलीसोबत त्यांनी काय केलं, लग्न केलं. आणि या ठिकाणी हमीदा बानू बेगम आणि हुमायूँचं लग्न झालं. आणि त्यांना मुलगा कुठला झाला, त्यांना मुलगा झाला अकबर, जो एक महान शासक होता. खूप चांगली पद्धत त्याने काय केली, भारतामध्ये लावली आणि प्रत्येकाला एक समान अधिकार दिलेला. त्यामुळे बाबर हा जो आहे, हुमायूँचा मुलगा, हा मला खूप जास्त एक आवडते, एक व्यक्तिमत्व खूप चांगला आहे. त्यानंतर 1555 मध्ये सफावी शहाच्या मदतीने, कोणाच्या मदतीने, सफावी शहाच्या मदतीने हुमायूँने दिल्ली पुन्हा जिंकली. काय केलं, 15 वर्ष भटकत राहिला बिचारा. आणि ज्यावेळेस दिल्ली त्यांनी जिंकली, 1555 मध्ये जिंकली, तर एकाच वर्षाने डायरेक्ट, म्हणजे त्यांनी राज्याचं एवढं सुख पण नाही घेतलं, 1 वर्षाचा तो लायब्ररीच्या पायरीवरून घसरून काय झाला, त्याचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर त्याचं जे राज्यकारभार आहे, आता कोणाच्या हाती झालं, आता राज्यकारभार कोण पाहत होता, तर अकबर. आता वडिलांच्या इच्छेनुसार त्यांनी भावांमध्ये जमिनी वाटून दिल्या. आता कोणाला किती जमीन वाटून दिल्या हे पण माहित असणं फार गरजेचं आहे. हुमायूँने स्वतः दिल्ली, आग्रा स्वतःच्या ताब्यात ठेवलं. कामरान याला काय दिलं, काबूल आणि कंदहार आणि पंजाब दिलं. आणि हा सर्वात जास्त जो होता, हा हुमायूँला विरोध करणारा होता. त्याच्यानंतर त्याचा जो दुसरा भाऊ होता कस्करी, त्याला संभळ म्हणजेच उत्तर प्रदेश देण्यात आलं. त्याच्यानंतर त्याचा जो दुसरा भाऊ होता अजून हिंदाल, त्याला काय देण्यात आलं, मेवात म्हणजेच अलवर परिसर देण्यात आलं. तर आता अकबर बद्दल पाहू आपण. महान शासक कोण होता, अकबर होता. अकबरला महान शासक या ठिकाणी म्हणण्यात आलेला आहे. त्याचा कार्यकाळ जो होता, 1556 ते 1605 हा त्याचा कार्यकाळ होता. वयाच्या 13 वर्षी राजा झाला. त्याने सर्वांना एकत्र घेऊन धार्मिक सहिष्णुता राज्य केले. महत्वाच्या घटना सुद्धा माहित असणं फार गरजेचं आहे. 1556 मध्ये पानिपतचे दुसरे युद्ध झाले. अकबरचा सेनापती बैरम खान याने काय केलं, हेमूचा म्हणजे हेमचंद्र विक्रमादित्य याचा काय केला, पराभव केला. आता जो सेनापती होता याबद्दल माहित असणं फार गरजेचं आहे.
सेनापती बैरम खान ज्यावेळेस वयाच्या 13व्या वर्षी अकबर काय झाला, अकबरच्या डोक्यावरून बाबाचा जो होता हा हात निघाला, त्यावेळेस जे आहे बैरम खानने त्याला पिताचं प्रेम दिलं आणि 4 वर्ष राज्यकारभार हा कोण पाहिला, सेनापती बैरम खान यांनी जो आहे हा राज्यकारभार पाहिला. त्यानंतर पहा 1570 आणि 1585 म्हणजे गुजरात, बिहार, बंगालमध्ये लष्करी मोहीम चालवली आणि गुजरात जे आहे हे अंडरमध्ये आल्यानंतर त्यांना काय झालं, व्यवसाय करायला, व्यवहार करायला काय झालं, सोपी झालं. कारण की गुजरातमध्ये समुद्र किनारा असल्यामुळे त्यांना काय झालं, व्यापार करण्यात एक काय झाली, मदत झाली. बरेचसे धोरण अकबरने चालवले. त्यामधलं पहिलं धोरण जे होतं ते होतं शुल्क ई कुल. याचा अर्थ असा होतो की सार्वत्रिक शांतता. कारण की अकबर जो होता, अकबर हा सर्व धर्मांना सोबत घेऊन चालणारा व्यक्ती होता. युद्ध करून काही मिळत नाही हे त्याला माहीतच होतं. त्यामुळे तो शांततेच्या मार्गावरच होता की सर्वांना एकत्र घेऊन कसं आपण राज्य करू शकतो, सर्वांना एकत्र ठेवून कसं आपण राज्य चालू शकतो हे त्याचं धोरण होतं. सर्व धर्माचा आदर करणे, तसं अकबरला सर्व धर्माचा आदर करणे हे आवडतच होते. कारण की सर्व धर्माला एकत्र आणून शांततेत राहून राज्य चालवणे हे बाबरला आवडत होते. त्याने जिजिया कर, जो हिंदू वरती कर होता जिजिया कर, तो सुद्धा त्याने काय केलं, तो सुद्धा हिंदूवरती जिजिया कर त्याने काय केलं, काढून टाकला. आणि त्याने एक नवीन धर्म बनवला होता. त्या धर्माचं जे नाव होतं ते दिन ए इलाही. दिन ए इलाही त्यांनी काय केलं, एक नवीन पंथ, नवीन धर्म सुरू केला. त्यामध्ये काय होते, एक नवरत्न होते, नवरत्न त्यामध्ये होते. आणि अकबरचा विवाह जोधाबाई, त्यांना हरकाबाई सुद्धा म्हणत होते, त्यांच्यासोबत विवाह अकबरचा झाला होता. पुढे पहा, अकबरची शासन पद्धत कशा प्रकारची होती हे पहा. मनसबदारी पद्धत कशा प्रकारे काम करत होती हे सुद्धा माहीत असणं फार गरजेचं आहे. कारण की एवढं मोठं राज्य चालवायचं आहे अकबरला, तर एक सिस्टम असणं फार गरजेचं आहे. आणि त्या सिस्टमचं जे नाव होतं ते होतं मनसबदार. आता पहा, अकबरने राज्य चालवण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक केली होती. त्यांना काय म्हणत होते, त्यांना मनसबदार म्हटले जायचे. ज्यात जात, जात म्हणजे काय, एक हुद्दा, पगार ठरवण्यासाठी दिलेला नंबर. आता जात म्हणजेच काय, जात म्हणजेच होतं की पद, म्हणजे पदानुसार त्याला काय करायचं, जेवढी जात जात मोठी म्हणजे जेवढं पद मोठं तेवढा अधिकार मोठा राहत होता. सवार म्हणजेच काय, त्या अधिकाऱ्यांकडे किती घोडेसवार असायला पाहिजेत त्याची काय होती, त्याची संख्या. आता या कार्यकाळामध्ये घोडे खूप जास्त प्रमाणात राहत होते, तर त्याची घोडे कोणाकडे किती असायला पाहिजे त्यांना काय म्हणत होते, त्यांना म्हणत होते सवार. पुढे पहा, कलेची आवड असणारा जहांगीर. जहांगीरच्या नावाचा अर्थ काय होतो, जग जिंकणारा. त्याचा कार्यकाळ जो होता हा 1605 ते 1627 हा त्याचा कार्यकाळ होता. वैशिष्ट्य पहा जहांगीरचे काय होते, जहांगीरला चित्रकला आणि निसर्गाचा काय होता, प्रचंड आवड होती त्याला. त्याच्या काळात मुघल चित्रकला शिखरावर पोहोचली. महत्वाच्या गोष्टी माहीत असणं फार गरजेचं आहे. त्याची पत्नी नूरजहाँ अत्यंत हुशार आणि शक्तिशाली होती. राज्याचे अनेक निर्णय ते स्वतः काय करायची, घ्यायची. जहांगीरच्या नावाने तिने काय केली होती, नाणीही तिने पाडली होती. त्याने अकबराची धार्मिक धोरणे, जे वडिलांचे त्याच्या अकबर जे होता त्यांची जे धोरणे होते हे पुढे त्यांनी काय केले, हे चालूच ठेवली. जहांगीरच्या काळामध्ये काही गोष्टी ज्या आहेत हे खूप महत्वाच्या होत्या. जहांगीरला कला आणि निसर्गाची तर आवड होतीच, पण त्याने कोणावरती अत्याचार नाही झाला पाहिजे, कोणावरती कुठल्या प्रकारचा जुलूम नाही झाला पाहिजे, प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी त्यांनी राज्यामध्ये काय बांधली होती, त्यांनी एक सोन्याची न्यायाची साखळी बांधली होती. त्याला न्यायाची साखळी म्हणत होते. कोणीही जर ती न्यायाची साखळी वाजवली तर स्वतः जहांगीर त्याला काय करत होता, न्याय देत होता. नूरजहाँ त्याची पत्नी होती. तुजुक ए जहांगीरी हे त्याचं काय आत्मचरित्र होतं जे त्यांनी लिहिलेलं होतं. एक महत्वाचं म्हणजे ब्रिटिशांची एंट्री सुद्धा जहांगीरच्या काळामध्येच झाली होती. दरबारामध्ये सर थॉमस रो हे जे होते हे आले होते. पुढे बघा, वस्तुकलेचा सुवर्णकाळ शहाजहान 1627 ते 1658 हा काय होता, हा शहाजहानचा काय होता, कार्यकाळ होता. बघा, इमारती आणि भव्य वस्तुकला, आर्किटेक्चर माणूस होता. महत्वाच्या घटना पहा, तिजोरीचा मोठा हिस्सा भव्य इमारती बांधण्यात खर्च केला. महत्वाच्या वस्तू काय बनवल्यात ते पहा, ताजमहल जे आग्रामध्ये आहे, लाल किल्ला जे दिल्लीमध्ये आहे आणि जमा मस्जिद जी आहे ही त्यांनी काय केली, बांधली. म्हणजे पूर्णच पूर्ण तिजोरी खाली काय केली, हे इमारती बांधण्यामध्ये केला. कारण की त्याला इमारती बांधण्याचा खूप मोठा काय होता, एक छंद होता. त्यानेच लाल किल्ला, ताजमहल आणि जमा मस्जिद बांधली. शहाजहानचं जे पूर्ण नाव होतं ते शहाबुद्दीन मोहम्मद शहाजहान होतं. त्याचं मूळ नाव जे होतं ते खुर्रम होतं. त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काळामध्ये त्यांच्या मुलांमध्ये काय झाले, गादीसाठी भांडणे झाले. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी एक सिंहासन बनवलेलं होतं ज्याचं नाव होतं मयूर सिंहासन. मयूर सिंहासन. मयूर सिंहासन जे होतं हे सोने, चांदी आणि हिऱ्याने
बनवलेलं एक सिंहासन होतं. कट्टर आणि आक्रमक औरंगजेब कार्यकाळ किती होता? 1658 ते 1707 हा त्याचा कार्यकाळ होता. मुघल साम्राज्याचा विस्तार सर्वात जास्त यांच्या काळात झाला, पण त्याचा कडक धोरणामुळे काय झालं, अनेक शत्रुतेचे निर्माण झाले. महत्वाच्या गोष्टी जे आहेत हे लक्षात ठेवा. त्याने स्वतःच्या भावांना काय केलं, मारून वडिलांना शहाजहानला कैदेत टाकून स्वतः गादी मिळवली. बघा, विचार करा की स्वतःचे भाऊ जे आहेत ते 2 भाऊ त्यांनी काय केले, हे ठार मारून टाकले आणि काय केलं, स्वतः दिल्लीवरती काय केलं, हे राज्य त्याचे काय केले, प्रस्थापित केले. त्याचा संघर्ष कोणासोबत होता? दक्षिण भारतात छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांशी त्याचा काय होता, एक मोठा संघर्ष झाला. तसेच शीख आणि राजपुतांशी त्याचे काय झाले, मोठे वाद झाले. तिजोरी रिकामी झाली आणि 1707 मध्ये त्याचा काय झाला, मृत्यू झाला. औरंगजेबने आपल्या 2 भावाला कसं मारलं? पहिला जो भाऊ होता त्याचा तो होता दारा शिओर, जो त्याचा मोठा भाऊ होता, शहाजहानचा वारसदार होता. युद्धात हरून नंतर त्याला काय केलं, ठार मारलं. त्याच्यानंतर मुराद बक्श याला काय केलं, फसवून कैद केले आणि नंतर काय केले, ठार मारले. तिसरा जो भाऊ होता त्याचा तो होता सुजा. युद्धात हरल्यावर अराकान सध्याचं म्यानमार येथे पडून गेला. तिथे स्थानिक राजकर्त्यांकडून त्याचा काय झाला, मृत्यू झाला. आणि शेवटी मुघल साम्राज्याचे पतन कसे झाले हे पहा. औरंगजेब नंतर आलेले जे राजे होते ते काय होते, अयोग्य आणि कमकुवत होते. मनसबदारांवर म्हणजे जे सिस्टम अकबरांनी बनवलेली होती, मनसबदारी पद्धत, त्याच्यावरती काय झाले, नियंत्रण राहिले नाही. त्यांनी स्वतःची स्वतंत्र राज्ये उदाहरणार्थ हैदराबाद आणि अवध तयार केली. शेवटचा मुघल राजा जो बहादूर शाह जफर होता, याला 1857च्या उठावानंतर काय केलं, इंग्रजांनी म्यानमारला पाठवले आणि मुघल साम्राज्याचा काय झाला, मुघल साम्राज्य या ठिकाणी संपले. मुघलांनी भारताला एक मजबूत राजकीय रचना, सुंदर वस्तुकला आणि वैविध्यपूर्ण संस्कृती दिली, जी आज वयाच्या शेकडो वर्षांनंतरही आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे मित्रांनो, मुघल साम्राज्याचा अंत झाला. तुम्हाला या टॉपिक वरची जर पूर्ण पीडीएफ पाहिजे असेल तर ती पीडीएफ तुम्हाला सहयोग अकॅडमी ऍप्लिकेशन मध्ये मिळून जाणार. ही पीडीएफ मी सर्व महत्त्वाचे पॉईंट सुद्धा या पीपीटी मध्ये ऍड ऑन करून तुम्हाला प्ले स्टोर मध्ये आपली सहयोग जे अकॅडमी ऍप्लिकेशन आहे यामध्ये तुम्हाला मिळून जाणार. जर तुम्हाला बऱ्याचशा मुलांचा स्टुडंटचा काय असते, एक स्टोरेजचा इश्यू असते, त्यामुळे जर कोणाला ही पीपीटी व्हॉट्सअप वरती पाहिजे असेल तर मला तुम्ही या नंबरवरती मेसेज करा. मी नंबर देतो तुम्हाला, 84 11 88 30 13. हा माझा पर्सनल नंबर आहे. यावरती तुम्ही मला व्हॉट्सअप वरती मेसेज करा. मुघल साम्राज्य ही पीपीटी मी डायरेक्टली तुम्हाला व्हॉट्सअप वरती सेंड करेल. आणि एक मजबूत आणि पॉवरफुल एक आपण याच्यावरती टेस्ट सुद्धा बनवणार आहोत, की पूर्ण डिटेल्स मध्ये एक टेस्ट बनवणार आहे, ते सुद्धा तुम्हाला सोडवायचे असेल तर सहयोग अकॅडमी ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा. यापुढे तुम्हाला ह्याच्यापेक्षाही पॉवरफुल लेक्चर मिळत जाणार. थँक्यू.